नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी तिळाची खुसखुशीत अशी पोळी करणार आहे। तर त्यासाठी मी असे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ आहे, वेलची, तूप आणि मीठ। तर साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। तर ताटामध्ये मी असे हे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे असं बेसन पीठ टाकणार आहे। चवीनुसार थोडंसं मीठ। आता हे पीठ मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची मी आता कणिक करून घेणार आहे। त्याचं थोडं थोडं पाणी घेऊन मी अशी नरम कणिक करून घेतलेली आहे। जसे आपण पोळीला करतो रोजची त्याप्रमाणेच ही कणिक करून घ्यायची। तर याला थोडंसं असं 1 चमचाभर तूप लावणार आहे। तर आता आपण हे पोळीमध्ये सारण तयार करू, तोपर्यंत ही कणिक अशी मुरण्यासाठी ठेवू 5 ते 10 मिनिटांसाठी। तर ही कणिक अशी बाजूला ठेवून देणार आहे। तीळ असे मी कढईमध्ये खूप छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। तर हे तीळ मी असे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। आता यामध्ये शेंगदाणे पण हे भाजूनच घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं हे पण थोडंसं 1 मिनिट असं तव्यावर भाजून घेतलेलं आहे मी, आणि वेलची। आता हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे। तर मिक्सरला मी हे तीळ खोबरं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे 1 वाटी गूळ टाकणार आहे। गूळ पण अगोदर बारीक करून घेतलेला आहे। आता हे तिन्ही चांगले एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर मिक्सरला मी हे तीळ गूळ असे वाटून घेतलेलं आहे। तर थोडंसं वलसर होईपर्यंत हे मिक्सरला फिरवायचं, म्हणजे आपलं हे पोळीमध्ये भरलेलं सारण आहे ना व्यवस्थित म्हणजे बसते। तर असं ही ओलसर मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे। तर आता हे प्लेटमध्ये असं काढून घेणार आहे। तर छान असं हे बारीक निघालेलं आहे। तर पोळीमध्ये भरण्यासाठी सारण तयार झालेलं आहे। आता कणिक बघू आपण। तर कणिक पण छान मुरलेली आहे। कणिक पण थोडीशी अगोदर अशी मळून घ्यायची। आता पोळी करायला सुरुवात करू। तर कणिकला मी थोडंसं असं पीठ लावून घेतलेलं आहे। आता एक याच्यात छोटासा असा लिंबा एवढा गोळा घेणार आहे मी। याला पिठामध्ये एकदा अगोदर असं बुडवून घेणार आहे आणि याला असा वाटीसारखा आकार द्यायचा। आता यामध्ये बसेल एवढं भरपूर सारण भरायचं आणि असं गोल करून अशी ही पॅक करून घ्यायची आणि जे वरचं पीठ आहे ते उरलेलं ते काढून घ्यायचं। याला परत एकदा पिठामध्ये असं बुडून असं मधोमध याला असं गोल आकार द्यायचा, म्हणजे शेवटपर्यंत आपलं सारण भरलं जातं पोळीमध्ये। तर आता थोडंसं असं पोळीपाटावर पण पीठ लावून घेणार आहे आणि आता पोळी लाटून घेणार आहे। बिनधास्त पोळी लाटायची, बिलकुल ही पोळी म्हणजे अशी तुटत नाही किंवा फाटत नाही। सारण आतमधलं मऊसूत झालं ना की व्यवस्थित म्हणजे पाटापर्यंत सारण पोळीचं जातो। तर अशा प्रकारे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे।
बघू शकता शेवटपर्यंत सारण आलेलं आहे पोळीमध्ये। तर ह्या पोळी बनवत होते तेव्हाच मी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तर आता ही तव्यावर पोळी टाकून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरच भाजायची, जास्त फुल पण नाही करायचा आणि जास्त कमी पण नाही करायचा, म्हणजे छान अशी खरपूस पोळी भाजल्या जाते। तर ती पोळी भाजते तोपर्यंत मी दुसरी पण पोळी बनवून घेते। तर ही पोळी खालच्या साईडने झालेली आहे। आता ही पलटून घेणार आहे। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे पोळीला, छान अशी भाजलेली आहे। आता ही पोळी पण लाटून घेणार आहे। खालच्या साईडने पण छान भाजलेली आहे। तर अगोदर दोन्ही साईडने पण भाजून घ्यायची छान मस्त। जिथं पोळी फुटलेली ना त्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं उलताण्याच्या साहाय्याने, म्हणजे छान फुगती पोळी। तर आता दोन्ही साईडनं पोळी भाजलेली आहे। आता यावर मी तूप लावून घेणार आहे। कधी पण पोळी भाजल्याच्या नंतर तूप लावायचं, नाहीतर मग तूप करपते आणि पोळी थोडीशी कडसर लागते। त्यामुळे कधीही पोळी भाजली ना त्याच्यानंतर शेवटी तूप लावायचं। असं खालीवरी करून परत मी ही पोळी छान अशी खरपूस भाजून घेणार आहे। तर दोन्ही साईडनं अशी छान पोळी भाजून घेतलेली आहे। किती छान अशी भाजलेली आहे पोळी। तर ही पोळी आता मी ताटात न काढता हे पापड भाजायचं स्टँड आहे त्यावर काढून घेणार आहे, म्हणजे नरम होणार नाही ही पोळी, अशी कडक छान होते ही थोड्या वेळाने 5 मिनिटांनी। तर ही आता अशी बाजूला ठेवणार आहे आणि दुसरी पोळी ह्याच पद्धतीने आता दुसरी पोळी पण भाजून घेणार आहे। आणि आता राहिलेल्या पोळ्या मी ह्याच पद्धतीने करून घेणार आहे। तर या पद्धतीने मी अशा 4 पोळ्या करून घेतलेल्या आहेत। बघू शकता अतिशय छान झालेल्या आहेत। सुरुवातीच्या 2 साध्या केलेल्या आहेत मी आणि ह्या 2 पोळ्यांवरती मी असं तीळ लावून घेतलेलं आहे। तर दिसायला पण आपली पोळी किती छान दिसत आहे बघू शकता। तर अशी ही पोळी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा तुम्ही प्रवासाला कुठं बाहेर पण जात असाल ना तर तुम्ही बनवून घ्यायची। 4-5 दिवस आरामशीर ही पोळी टिकते। अतिशय खूप छान अशी खरपूस पोळी लागते। 5 ते 10 मिनिटांमध्ये अशी छान थंड झाली ना की मस्त कुरकुरीत पोळी होते। तर त्यासाठी नक्की अशी पोळी बनवा ही तिळाची ह्या थंडीच्या दिवसामध्ये। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।